मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ या ठिकाणी 2228 पदांची जी भरती होणार आहे, लिपिक असो वा शिपाई असो, तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पूर्ण परीक्षा पॅटर्न आणि सिलेबस कंटेंट वाईज आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तयारी करण्यासाठी अत्यंत सोपं जाईल. आतापासूनच जर तुम्ही तयारी व्यवस्थित केली आणि पूर्ण फॉर्मॅट माहीत करून घेतला तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर पाहूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे. या ठिकाणी लिपिक या पदासाठी 90 गुणांची स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे आणि यामध्ये पासिंग एरिया 45 प्लस आहे. पासिंग एरिया म्हणजेच मिनिमम पासिंग मार्क्स गृहीत धरण्यासाठी दिलेत, परंतु यावेळेस तुम्हाला माहिती आहे 64 कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. तर 90 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 64 मार्क पडले अशांना टायपिंगसाठी या ठिकाणी पात्र केलेले आहे. तर 90 गुण या ठिकाणी 90 पैकी 64 मार्क पडले होते, परंतु आता यावेळेस मात्र जागा थोड्याशा जास्त आहेत. लिपिकसाठी सुद्धा आणि शिपायासाठी सुद्धा या ठिकाणी जागा जास्त असल्यामुळे कट ऑफ कमी येऊ शकतो. ठीक आहे. आणि शॉर्टलिस्ट पद्धत एक आहे. आता पुढे काय होते ते आपण पाहूया. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की काय काय आहे या ठिकाणी पाहू शकता. कंटेंट सिलेबस मराठी 10 मार्काला आहे, इंग्लिश 20 मार्काला आहे, जनरल नॉलेज 10 मार्काला, जनरल इंटेलिजन्स 20, अरिथमेटिक 20, कम्प्युटर 10, अशा प्रकारचे टोटल 90 मार्काची टेस्ट आहे. एक ट्विस्ट आहे यामध्ये, यावेळची एक्झाम झाली होती तर ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये होते. आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम झाल्या हायकोर्टच्या त्या सर्व एक्झाम फक्त या ठिकाणी मराठी व्याकरण जर सोडलं तर बाकी टोटल इंग्लिशमध्ये होते, परंतु यावेळेस मात्र या ठिकाणी थोडंसं फॉर्मॅटमध्ये चेंज केला, शॉर्टलिस्टमध्ये चेंज केलं, त्याच्यामुळे या ठिकाणी जी एक्झाम आहे ती झाली मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषामध्ये. आता राहिला प्रश्न यावेळेस काय होईल, तर यावेळेस 99% चान्सेस आहे याच धर्तीवर म्हणजे याच बेसवर एक्झाम होऊ शकते मराठी प्लस इंग्लिश. ज्यांना मराठीतून सोडवायचं मराठीतून सोडवा, ज्यांना इंग्रजीमधून सोडवायचं इंग्रजीमधून सोडवा, काही अडचण आता या ठिकाणी एक्झाममध्ये राहणार नाही. आणि कट ऑफ वाढण्याचे जास्त, त्याच्यामुळेच कट ऑफ या ठिकाणी जास्त वाढलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे लिपिक या पदासाठी, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायपिंग टेस्ट, अतिशय महत्त्वाची. या ठिकाणी मेन बहादर असणारे सुद्धा फेल होतात, कारण आता टायपिंगचा रिझल्ट बाकी आल्यावर तुम्हाला कळेल, किंवा गतवर्षीचा देखील तुम्ही या ठिकाणी रिझल्ट पाहू शकता. ज्यांना 80 प्लस मार्क मिळालेले ते बिचारे मायनसमध्ये गेलेले आहेत. मायनसमध्ये कशामुळे जातात, टायपिंगची प्रॅक्टिस वगैरे काही नसते आणि बॅकपेजचा वापर करतात, त्याच्यामुळे ते मायनसमध्ये जातात. तर या संदर्भामध्ये आपण ऑल गायडन्स केलेलं आहे की टायपिंगची एक्झाम वगैरे कशी होती, सगळं लाईव्ह तुम्हाला त्या ठिकाणी आपण करून दाखवलेलं आहे. तर 20 मार्काची या ठिकाणी टायपिंग टेस्ट असणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी क्लू देतो, सोल्युशन देतो की तुम्ही आताच टायपिंगला या ठिकाणी सुरुवात करा. जर तुम्हाला निवड घ्यायचीच असेल तर टायपिंगला आता सुरुवात करा. या ठिकाणी फक्त इंग्लिश टायपिंग होत असते हायकोर्टमध्ये, अदर मराठी वगैरे कोणती हिंदी टायपिंग होत नाही. त्याच्यामुळे फोकस करा आणि तयारीला सुरुवात करा. मग तयारी कुठून करायची, अजून एक भानगड की पॅसेज कशा प्रकारचे असतात, किती लाईनीचे असतात, शब्द किती असतात, तर काही टेन्शन घेऊ नका. आपण ॲज इट इज फॉर्मॅट्समध्ये ह्या ठिकाणी 400 प्लस म्हणजे जेवढे आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्या शब्दाची आपण पॅसेज तयार केलेले आहे पूर्ण पद्धतीनं, ज्या पद्धतीने हायकोर्टला येऊ शकतात त्याच पद्धतीनं. तर त्याची पॅसेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून हार्ड कॉपी काढून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे आत्तापासून सुरुवात करा जर 100% तुम्हाला पोस्ट घ्यायची असेल तर. नाहीतर शॉर्टलिस्टमध्ये नाव आल्याच्या नंतर पाहूया, पुन्हा करूया, पुन्हा काही होत नाही, कारण बरेच कॅन्डिडेट्स यामध्ये काय झालेले आहेत, त्यांना पोस्ट मिळालेले नाही अशाच आशेमध्ये. आता शेवटचा मुद्दा यामध्ये काय तर ते आहे वायवा, म्हणजेच या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजेच मुलाखत. तर मुलाखत या ठिकाणी 40 मार्काची मुलाखत असणार आहे. तर अशा प्रकारचं पूर्ण पॅटर्न या ठिकाणी आहे, 90, 20 प्लस 40. तर पाहू शकता टोटल किती होतात, 150 मार्काचं या ठिकाणी तुमचं पूर्ण एक्झाम पॅटर्न असणार आहे. 150 मार्काचं, 150 मार्कापैकी अशा पद्धतीनं तुमचं या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे. कसा लागत असतो सुरुवातीला, एक मेथड समजून घ्या कशा प्रकारची असते. या ठिकाणी सुरुवातीला असते मित्रांनो शॉर्ट लिस्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरला असते लेखी परीक्षा, त्याच्यानंतर थर्ड नंबरला असते टायपिंग आणि फोर्थ नंबरला असते मुलाखत. आता प्रत्येक ठिकाणी शॉर्टलिस्ट जर सोडलं तर लेखीचे मार्क, टायपिंगचे मार्क, मुलाखतीचे मार्क अशा प्रकारचे मिळून फायनल तुमचं मेरिट या ठिकाणी लावला जातो. अशा प्रकारचं पूर्ण या ठिकाणी लिपिक या पदाचं फक्त आपण सिलेबस पाहिलेलं आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई या पदाचं देखील सिलेबस या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय 5,500 जे पदांची भरती होणार आहे त्या संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत. तर अतिशय महत्त्वाची आपल्या चॅनल्सवर या ठिकाणी माहिती मिळत असते. आता कुणाला कळणार एक अतिशय महत्त्वाची आहे किंवा चुकीची माहिती आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षामध्ये एक्झाम दिलेली आहे लिपिक या पदाची, जे विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिलेली आहे, टायपिंगची परीक्षा दिलेली आहे, मुलाखत दिलेली आहे, त्यांना कळून जाईल की आपली जी चॅनलवर माहिती मिळत असते ते ऑथेंटिक प्रॉपरली माहिती मिळत असते. कारण की आपल्याला टीम तशी आहे, त्यामुळे आपण ऑथेंटिक प्रॉपरली योग्य माहिती, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, वेळ सुद्धा कमी लावू, या पद्धतीने आपण माहिती देण्याचा प्रयत्न होईल तेवढं या ठिकाणी करत असतो. त्याच्यामुळं आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, ऑथेंटिक कोड भरती संदर्भामध्ये माहिती पुरवली जाते. टेलिग्राम चॅनल्स आहे, यूट्यूब चॅनल्स आहे आणि त्याच्यानंतर आपण छोटंसं एक इन्स्टा आयडी सुद्धा ओपन केली, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन मित्रांनो तुम्ही जॉईन होऊ शकता आणि आपल्याशी जोडून चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता. आणि तुम्हाला एनी अडचण, कधी काय प्रॉब्लेम असेल तर कधीही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्याच पद्धतीनं व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे, तुम्ही कधीही त्या नंबरवर मेसेज करू शकता आणि तुमच्या कोणत्याही संदर्भामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही आमच्या टीमकडून घेऊ शकता. तर जास्तीत जास्त व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.